नमस्कार. भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमच्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. काही लोक मोठ्याने बोलत नाहीत, वाद घालत नाहीत, स्वतःकडे लक्ष वेधून घेत नाहीत, पण तरीही त्यांच्या उपस्थितीमुळे समोरची परिस्थिती बदलायला लागते. हे कसं शक्य होतं? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. कारण खरी ताकद नेहमी दिसतेच असं नाही. कधी-कधी ती शांतपणे काम करत असते. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? काही माणसं गोंधळातही स्थिर कशी राहतात. इतर जिथे भावनांमध्ये अडकतात, तिथे हे लोक विचार करताना दिसतात. त्यांचा प्रभाव शब्दांमधून नाही, तर त्यांच्या दृष्टिकोनातून जाणवतो. ही वेगळी शक्ती नेमकी कुठून येते? याचं उत्तर सर्वसाधारण नाही. आज आपण अशाच एका राशीबद्दल बोलणार आहोत, जी आरडाओरड करत नाही, पण बदलांची दिशा ठरवते, जी समोर न येता देखील परिणाम घडवते. जर तुम्हाला वाटत असेल की शांतपणा म्हणजे कमजोरी, तर हा विचार आजच बदलायला हवा. कारण खरी पॉवर कधीच गोंगाट करत नाही. कुंभ राशीची पॉवर कशात आहे? आवाजात नाही, विचारांच्या खोलीत आहे. कुंभ राशीची पॉवर बाहेरून दिसणाऱ्या आवाजात, आक्रमकपणात किंवा वर्चस्व दाखवण्यात नसते. ही राशी शांत असते, पण तिच्या विचारांची खोली खूप दूरपर्यंत पोहोचलेली असते. कुंभ राशीचे लोक एखाद्या परिस्थितीकडे फक्त आजच्या दृष्टीने पाहत नाहीत, तर त्याचे परिणाम उद्या, पुढे आणि फार पुढे काय असतील याचा विचार आधीच करतात. त्यामुळे हे लोक नेहमीच इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असतात. या राशीची खरी शक्ती म्हणजे स्वतंत्र विचारसरणी. समाज काय म्हणतो, लोक काय मानतात, परंपरा काय सांगतात, यापेक्षा कुंभ राशी स्वतःचा मेंदू वापरते. चुकीची पद्धत कितीही जुनी असली तरी ती स्वीकारत नाही आणि योग्य गोष्ट नवीन असली तरी ती धैर्याने स्वीकारते. म्हणूनच कुंभ राशीचे लोक बदल घडवणारे, नवीन कल्पना आणणारे आणि जुन्या चौकटी मोडणारे ठरतात. कुंभ राशी भावनिकपेक्षा विचारप्रधान असते. याचा अर्थ ती निष्ठुर नाही, तर ती निर्णय घेताना भावनांवर नव्हे तर तर्कांवर भर देते. कठीण प्रसंगी घाबरून प्रतिक्रिया देण्याऐवजी ही राशी शांत राहते, परिस्थितीचा अभ्यास करते आणि मग अचूक निर्णय घेते. हीच शांतता अनेकदा लोकांना कमकुवतपणा वाटते, पण प्रत्यक्षात ती प्रचंड मानसिक ताकद असते. या राशीची आणखी एक मोठी पॉवर म्हणजे लोकांना समजून घेण्याची क्षमता. कुंभ राशीचे लोक स्वतः बोलण्यापेक्षा ऐकायला जास्त तयार असतात. समोरचा माणूस काय म्हणतोय यामागचा अर्थ, त्याची मानसिक अवस्था आणि त्याची गरज हे ते पटकन ओळखतात. त्यामुळे हे लोक उत्तम मार्गदर्शक, योजनाकार आणि द्रष्टे ठरतात. कुंभ राशीचा आत्मविश्वास गाजावाजा करत नाही. ही राशी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आरडाओरड करत नाही. कारण तिला माहीत असते की वेळ आल्यावर विचारच बोलतात. योग्य क्षणाची वाट पाहणे, योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरणे आणि योग्य निर्णय शांतपणे घेणे ही कुंभ राशीची खास ताकद आहे. म्हणूनच कुंभ राशीची पॉवर दिसत नाही, ऐकू येत नाही, पण ती परिणाम करते. आवाज क्षणभर लक्ष वेधतो, पण विचार इतिहास घडवतात. कुंभ राशी ही अशीच राशी आहे, जी गोंगाट न करता बदल घडवते आणि शांतपणे आपली छाप सोडून जाते. कुंभ राशीची आणखी एक खोलवरची ताकद म्हणजे तिची अलिप्तता. ही अलिप्तता उदासीनतेतून येत नाही, तर स्पष्ट विचारातून येते. परिस्थिती अडकून न पडता थोडं दूर राहून ती सगळं चित्र पाहू शकते. त्यामुळे जिथे इतर लोक भावना, राग किंवा भीतीमुळे चुकतात, तिथे कुंभ राशी थंड डोक्याने योग्य दिशा निवडते. ही क्षमता आयुष्यात मोठे वळण देणारे निर्णय शांतपणे घेण्यास मदत करते. कुंभ राशीचा मेंदू नेहमी प्रश्न विचारतो. गोष्ट जशी आहे तशी स्वीकारण्यापेक्षा असं का आणि यापेक्षा वेगळं कसं करता येईल, हा विचार सतत चालू असतो. त्यामुळे ही राशी फक्त चालत आलेल्या वाटेवर चालत नाही, तर नवीन वाटा शोधते. अनेकदा हे लोक एकटे पडतात, कारण त्यांचा विचार त्यांच्या वेळेपेक्षा पुढचा असतो. पण काळ पुढे गेला की तोच विचार मार्गदर्शक ठरतो. या राशीची ताकद संवादात नाही, तर समजून घेण्यात असते.
कुंभ राशीचे लोक कमी बोलतात, पण जेव्हा बोलतात तेव्हा शब्द वजनदार असतात. अनावश्यक वाद, नाट्य किंवा भावनिक खेळ यापासून ते स्वतःला दूर ठेवतात. त्यामुळे त्यांच्या शब्दांना गंभीरपणा आणि विश्वासार्हता मिळते. लोक नकळत त्यांच्या मताला महत्त्व देऊ लागतात. कुंभ राशीला सत्ता, मान किंवा प्रसिद्धी यांच्याशी फारसं देणं-घेणं नसतं. त्यांना विचार स्वातंत्र्य आणि मानसिक मोकळीक जास्त महत्त्वाची वाटते. त्यामुळे दबावाखाली काम करणे, कोणाच्या मर्जीत राहणे किंवा स्वतःची ओळख गमावणे हे या राशीला मान्य नसते. ही स्वतंत्र वृत्तीच त्यांना आतून मजबूत बनवते. कुंभ राशी संकटात कोसळत नाही, ती बदलते. अपयश आलं तर ही राशी स्वतःला दोष देत बसत नाही किंवा जगावर राग काढत नाही. ती अनुभवातून शिकते, जुनी चौकट सोडते आणि नव्या पद्धतीने उभी राहते. ही जुळवून घेण्याची क्षमता ही एक शांत पण अत्यंत प्रभावी शक्ती आहे. या राशीचे लोक एकाच वेळी वास्तववादी आणि आदर्शवादी असतात. त्यांना जग जग जसं आहे तसं स्पष्ट दिसतं, पण तसंच ते जग कसं असावं याचं स्वप्नही पाहतात. या दोन गोष्टींचा समतोल साधणं सोपं नसतं, पण कुंभ राशी ते सहज करते. त्यामुळे हे लोक केवळ स्वप्न पाहणारे नसतात, तर त्या स्वप्नांना आकार देणारे ठरतात. कुंभ राशीची पावर कधीही गाजत नाही, कारण ती दाखवण्यासाठी नसते, ती विचारात साठलेली असते, अनुभवातून घडलेली असते आणि योग्य वेळ आली की परिणाम घडवते. म्हणूनच ही राशी कधीही केंद्रस्थानी नसली तरी बदलांच्या मुळाशी असते आणि हळूच जगाची दिशा बदलत राहते. कुंभ राशीची ताकद तिच्या दीर्घकाळ चालणाऱ्या अंतर्मनातील प्रक्रियेत दडलेली असते. ही राशी कोणत्याही गोष्टीवर त्वरित प्रतिक्रिया देत नाही. एखादी घटना, शब्द किंवा अनुभव लगेच बाहेर दिसत नसला तरी तो मनात साठवला जातो. वेळ मिळाल्यावर त्यावर विचार केला जातो. त्याचे वेगवेगळे पैलू तपासले जातात आणि मगच त्यांचा निष्कर्ष काढला जातो. त्यामुळे कुंभ राशीचे निर्णय उथळ नसतात, ते खोल विचारातून जन्माला येतात. या राशीची अजून एक महत्त्वाची शक्ती म्हणजे एकटेपणात सहज राहण्याची क्षमता. कुंभ राशीला सतत कोणाची साथ, मान्यता किंवा भावनिक आधार लागतोच असं नाही. एकटं राहून विचार करणं, स्वतःशी संवाद साधणं आणि मनातील गोंधळ स्वतःच सोडवणं ही या राशीची नैसर्गिक सवय असते. ही सवयच त्यांना मानसिकदृष्ट्या स्वावलंबी बनवते, जे फार थोड्या लोकांकडे असतं. कुंभ राशीचा स्वभाव भविष्य काळाशी जोडलेला असतो. ही राशी सध्याच्या क्षणात अडकून राहत नाही. आज जे चालू आहे त्यामागे पुढे काय घडणार आहे, कोणता बदल अपरिहार्य आहे आणि त्यासाठी स्वतःला कसं तयार करायचं याचा विचार ती सतत करत असते. त्यामुळे इतरांना अचानक वाटणारे बदल कुंभ राशीसाठी अपेक्षित असतात. हीच पूर्वतयारी त्याची अदृश्य ढाल ठरते. कुंभ राशी भावनांना दडपून टाकत नाही, पण त्यांना निर्णयांवर राज्य करू देत नाही. भावना समजून घेतल्या जातात, स्वीकारल्या जातात, पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जाते. त्यामुळे ही राशी नात्यांमध्ये अति अपेक्षा ठेवत नाही आणि निराशा आली तरी पूर्णपणे कोसळत नाही. भावनिक समतोल राखण्याची ही कला त्यांच्या मानसिक स्थैर्याचं मोठं कारण असते. या राशीची विचारशक्ती फक्त स्वतःपुरती मर्यादित नसते. कुंभ राशीचे लोक समाज, समूह आणि एकूण मानवजातीच्या पातळीवर विचार करतात. स्वतःच्या फायद्यापेक्षा व्यापक हिताचा विचार त्यांच्या मनात सहज येतो. त्यामुळे हे लोक कधीकधी थंड किंवा दूर वाटतात, पण प्रत्यक्षात त्यांचा दृष्टिकोन वैयक्तिक मर्यादेपलीकडे गेलेला असतो. कुंभ राशीला नियंत्रण आवडत नाही, पण समजून घेतले जाणे आवडते. जबरदस्ती, दबाव किंवा भावनिक बंधन यामुळे ही राशी मागे सरकते. पण जर समोरून विचारांना मोकळीक दिली तर ती आपली संपूर्ण बुद्धिमत्ता आणि कल्पकता उघडते. ही स्वातंत्र्यप्रिय वृत्तीच त्यांच्या सर्जनशील शक्तीचा उगम आहे. कुंभ राशीची शक्ती हळूहळू वाढते. ती अचानक चमकत नाही, पण काळाच्या ओघात तिचा प्रभाव खोलवर पसरतो. आज दुर्लक्षित वाटणारा विचार उद्या दिशादर्शक ठरतो. आज शांत वाटणारी व्यक्ती उद्या बदलांची मूळ कारणीभूत ठरते. म्हणूनच कुंभ राशीची पावर तात्काळ दिसत नाही,
पण दीर्घकाळ परिणाम करत राहते आणि नकळत अनेक गोष्टींचा पाया बदलून टाकते. कुंभ राशीची आणखी एक सूक्ष्म पण प्रभावी ताकद म्हणजे परिस्थितीपासून स्वतःची ओळख वेगळी ठेवण्याची क्षमता. ही राशी स्वतःला पद, नातं, यश किंवा अपयश यापुरतं मर्यादित करत नाही. त्यामुळे आयुष्यात काही सुटलं, बदललं किंवा हरवलं तरी त्यांची आतली ओळख ढासळत नाही. ही अंतर्गत स्थिरता त्यांना मानसिकदृष्ट्या फार मजबूत बनवते आणि मोठ्या उलथापालथीतही स्वतःला सावरून उभं राहायला मदत करते. कुंभ राशीला गोष्टी ताबडतोब स्पष्ट व्हायलाच हव्यात असं नसतं. अनिश्चितता सहन करण्याची ताकद या राशीकडे असते. सगळ्यांना लगेच उत्तर हवं असतं, पण कुंभ राशी प्रश्नांसोबत जगू शकते. वेळेला वेळ देण्याची, प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याची आणि योग्य क्षणाची वाट पाहण्याची क्षमता फार थोड्या लोकांमध्ये असते आणि हीच क्षमता कुंभ राशीला वेगळं स्थान देते. ही राशी लोकांशी अंतर ठेवते, पण माणुसकीशी नाही. भावना व्यक्त न करता देखील ती इतरांच्या वेदना ओळखू शकते. कुठे हस्तक्षेप करायचा आणि कुठे मोकळीक द्यायची याचं भान तिला असतं. त्यामुळे कुंभ राशीचे लोक नकळत इतरांसाठी सुरक्षित जागा बनतात, जिथे कोणीही स्वतःला सिद्ध करण्याच्या दबावाशिवाय मोकळं वाटू शकतं. कुंभ राशीची विचारधारा सरळ रेषेत चालत नाही. ती अनेक दिशांनी पसरते, वेगवेगळ्या कल्पनांना जोडते आणि नवीन अर्थ शोधते. त्यामुळे त्यांच्या डोक्यात निर्माण होणाऱ्या संकल्पना इतरांना सुरुवातीला गोंधळात टाकतात, पण हळूहळू त्या संकल्पना स्पष्ट होत जातात आणि त्यामागचं शहाणपण लोकांना उमगू लागतं. ही दूरदृष्टी म्हणजे या राशीची खरी बौद्धिक संपत्ती आहे. कुंभ राशी स्वतः मूल्यमापन बाहेरच्या टाळ्यांवर करत नाही. कौतुक मिळालं तरी ती त्यात अडकत नाही आणि टीका झाली तरी पूर्णपणे खचत नाही. स्वतःच्या मूल्यांची मोजमापाची पट्टी त्यांच्या आत असते. त्यामुळे ती सतत स्वतःशी प्रामाणिक राहू शकते. ही आत्मपरीक्षणाची सवय त्यांना हळूहळू अधिक प्रगल्भ बनवत जाते. या राशीची ताकद संघर्षात आक्रमक होण्यात नसून तटस्थ राहण्यात असते. जिथे वाद पेटतात तिथे कुंभ राशी एक पाऊल मागे घेते. हे पळ काढणं नसतं, तर परिस्थितीला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची तयारी असते. त्यामुळे अनेकदा तीच व्यक्ती पुढे जाऊन तोडगा काढणारी ठरते, कारण तिने आधीच भावनिक गोंधळापासून स्वतःला दूर ठेवलेलं असतं. कुंभ राशीची शक्ती हळूवार असते, पण खोलवर रुजणारी असते. ती कोणावर छाप पाडण्यासाठी वागत नाही, तरीही तिचा प्रभाव राहतो. काळ जसा पुढे जातो तसं लोकांना लक्षात येतं की शांत राहून, विचार करून आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊनही मोठे बदल घडवता येतात. आणि हाच बदल घडवण्याचा मार्ग कुंभ राशी नकळत इतरांना शिकवत असते. कुंभ राशीची एक वेगळी शक्ती म्हणजे स्वतःच्या विचारांवर सतत प्रश्नचिन्ह ठेवण्याची तयारी. ही राशी स्वतःलाही अंतिम सत्य मानत नाही. एखादा विचार योग्य वाटला तरी तो पुन्हा तपासते, वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते आणि गरज भासली तर तो बदलायलाही तयार असते. ही लवचिक बौद्धिक वृत्ती त्यांना हट्टीपणापासून दूर ठेवते आणि सतत विकसित होत राहण्याची संधी देते. कुंभ राशीला माझं बरोबर, तुझं चूक असा दृष्टिकोन आवडत नाही. वेगवेगळ्या मतांचा, संस्कृतींचा आणि अनुभवांचा आदर करण्याची क्षमता या राशीत नैसर्गिकपणे असते. त्यामुळेच हे लोक बंद विचारसरणीच्या चौकटीत अडकत नाही. नवीन माणसं, नवीन कल्पना आणि अनोखे अनुभव यांच्याकडे ते उत्सुकतेने पाहतात. ही खुली मानसिकता त्यांच्या विचारशक्तीला अधिक व्यापक बनवते. या राशीची आणखी एक अदृश्य ताकद म्हणजे वेळेचा योग्य वापर. कुंभ राशी घाईघाईने निर्णय घेत नाही, पण वेळ वाया घालतही नाही. कुठे थांबायचं, कुठे पुढे जायचं आणि कुठे पूर्णपणे सोडून द्यायचं याची त्यांना आतून जाणीव असते. ही अंतःप्रेरणा अनुभवातून तयार झालेली असते आणि ती अनेक चुकीच्या वाटांपासून त्यांना वाचवते. कुंभ राशीच्या विचारांमध्ये भावनांचा अतिरेक नसतो, पण माणुसकीचा अभावही नसतो. ती सहानुभूती दाखवते, पण स्वतःला भावनिक ओझ्याखाली दबू देत नाही. त्यामुळे इतरांच्या समस्यांमध्ये गुंतून स्वतःची ऊर्जा गमावण्याऐवजी ती योग्य अंतर राखून मदत करू शकते. ही संतुलित सहवेदना त्यांना मानसिक थकव्यापासून दूर ठेवते. या राशीला सतत स्वतःला बदलण्याची गरज वाटत नाही,
पण वाढण्याची इच्छा मात्र कायम असते. ती बाहेरून वेगळी दिसण्यासाठी प्रयत्न करत नाही, तर आतून अधिक स्पष्ट, अधिक जागरूक आणि अधिक प्रगल्भ होण्यावर भर देते. ही अंतर्मुख प्रगतीच त्यांच्या आयुष्यात दीर्घकाळ टिकणारा आत्मविश्वास निर्माण करते. कुंभ राशीची ताकद कोणाला खाली दाखवण्यात नसून स्वतःची उंची शांतपणे वाढवण्यात असते. ती तुलना करत नाही, स्पर्धेत अडकत नाही, स्वतःच्या मार्गावर चालत राहते. जरी तो मार्ग एकाकी वाटला तरी कालांतराने तोच मार्ग इतरांसाठी दिशादर्शक ठरतो. कारण तो अनुभव, विचार आणि प्रामाणिकतेतून घडलेला असतो. कुंभ राशीची पावर कधीच एकाच क्षणात उलगडत नाही. ती थरावर थर साचत जाते, अनुभवाने समृद्ध होत जाते आणि वेळ आल्यावर स्वतःहून प्रकट होते. म्हणूनच ही राशी गाजत नाही पण टिकते. ती धक्का देत नाही पण दिशा बदलते. आणि याचं शांत, विचारशील आणि खोल प्रभावात कुंभ राशीची खरी शक्ती दडलेली असते. जर तुम्हालाही असं वाटत असेल की खरी ताकद आवाजात नाही तर विचारात असते, तर हा विचार इथेच थांबू देऊ नका. तुमच्या आत असलेल्या शांत शक्तीला ओळखा, तिला वेळ द्या आणि स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवा. या जगात बदल घडवण्यासाठी आरडाओरड करण्याची गरज नसते. योग्य विचार योग्य वेळी कृतीत आणले की परिणाम आपोआप दिसू लागतात. हा संदेश तुमच्यासारखाच कुणाच्या आयुष्याला दिशा देऊ शकतो. त्यामुळे तो फक्त पाहून सोडू नका, पुढे पोहोचवा. ज्यांना स्वतःच्या विचारांवर शंका येते, ज्यांना शांत राहणं म्हणजे कमजोरी वाटते, अशा प्रत्येकापर्यंत ही भावना पोहोचली पाहिजे. कदाचित तुमच्या एका कृतीमुळे कुणाला स्वतःची ताकद कळेल. अशाच खोल, वेगळ्या आणि मनाला भिडणाऱ्या राशीविषयक विचारांसाठी इथेच थांबा. तुमचं लक्ष, तुमचा वेळ आणि तुमची उपस्थिती यामुळेच असे विचार पुढे जातात. स्वतःला समजून घेण्याच्या या प्रवासात आमच्यासोबत राहा. कारण खरी ओळख शोधणं हीच खरी सुरुवात असते. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.